शक्तीपीठ महामार्गाच्या पाठोपाठ आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाला सुद्धा ब्रेक। स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलं। पुण्यामध्ये मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडल्यानंतर पुणे पालिका अलर्ट मोडवर। पालिकेकडून नायडू रुग्णालयामध्ये 10 खाटांच्या आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जवळपास 4000 लोकांची तपासणी। ऐन पावसाळ्यामध्ये मुंबईकर घामाघूम। कमाल तापमान पुन्हा एकदा 31 अंशांवर। त्यामुळे पावसाच्या हलक्या सरी सुरू असल्या तरी मुंबईमध्ये उकाडा कायम। नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यामधील पाणी वाटपाच्या वादाला नवं वळण मिळण्याची शक्यता। अभ्यास गट स्थापून अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश। टोलसाठी जीपीएसचा वापर केला जाणार। त्यासाठीच्या नव्या टोल सिस्टीमला केंद्राची मंजुरी। उपग्रहाच्या माध्यमातून तुमचे टोलचे पैसे कापले जाणार। राज्यातील आरटीओ कर्मचारी 24 सप्टेंबर पासून संपावर जाणार। सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक। शिक्षकांना निलंबित करण्याआधी 3 महिन्यांची नोटीस देणं बंधनकारक। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। त्यामुळे शिक्षण संस्थांच्या मनमानीला चाप। आधार कार्ड विनामूल्य अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबरची डेडलाईन। त्यानंतर अपडेट करणाऱ्यांना 50 रुपयांचा दंड लागण्याची शक्यता। बीएमसी पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलांचं स्ट्रक्चरल रिपेअरिंगचं कामं सुरू आता होणार आहेत। आयआयटी आणि व्हीजेआयटीनं केलेल्या ऑडिटच्या नंतर तातडीच्या दुरुस्तीची शिफारस। जीएनएसएस सिस्टीम असलेल्या खासगी वाहनांना राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्सप्रेसवेवरती दररोज 20 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार। 2008 मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमामध्ये दुरुस्ती करत केंद्राकडून नवा अध्यादेश जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।